सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार साहित्य उत्सव. मी राधिका बाकले. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे. आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. गेल्या आठवड्यात जपान हा एक चर्चेचा विषय होता. ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनामुळे जपान चर्चेत होता. विशेषतः भारताने ॲथलेटिक्समध्ये पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळवलं, त्यामुळे जपान चर्चेत होता. गेल्या आठवड्यात जपानमध्ये आलेल्या वादळामुळे जपान चर्चेत होता. तसेच सर्वात महत्त्वपूर्ण 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बमुळे सुद्धा जपान चर्चेत होता. आज दुसऱ्या महायुद्धाच्या विभीषिकेतून बाहेर पडून, त्या दाहकतेतून बाहेर पडून जपानने जगात एक आर्थिक महासत्ता होण्यापर्यंतचा जो प्रवास केला आहे तो सर्वांसाठी एक आदर्श आहे. मात्र सर्वांना ऐकून आश्चर्य नक्कीच वाटेल की हा देश कधीही, म्हणजे जपानचे कधीही वसाहतीकरण करण्यात आले नव्हते. किंबहुना जपान हा एक वसाहतीकरण करणारा देश म्हणून अस्तित्वात होता. तर आशिया खंडाचा एक भाग असलेला, अति पूर्वेकडे असलेला, समुद्राने चौबाजूंनी वेढलेला, एका बेटाच्या स्वरूपात असलेला हा जपान कोणत्याही देशाची वसाहत का होऊ शकला नाही किंवा कोणालाही येथे वसाहतीकरण करण्यात यश का आले नाही, हेच आज आपण जाणून घेऊया. आपल्याला माहित आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपान एक साम्राज्यवादी राष्ट्र म्हणून उदयाला आले होते. किंबहुना दुसऱ्या महायुद्धाचे ते एक कारणच होते. जपानचा साम्राज्यवाद आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला माहितीच आहेत. याचीच परिणती पुढे अणुबॉम्बच्या प्रयोगात झाली होती. मात्र याची सुरुवात खूप आधी झाली. किंबहुना अमेरिका खंडाच्या शोधानंतर जसे नवनवीन प्रदेश शोधण्यास सुरुवात झाली, त्याच क्रमात मार्को पोलो हा पोर्तुगीज खलाशी अतिपूर्वेकडे चीन
आणि जपान या प्रदेशापर्यंत पोचला. त्यामागोमाग भारताप्रमाणेच वास्को द गामाच्या पाठोपाठ युरोपीय व्यापारी आणि युरोपीय सेनाधिकारी सुद्धा भारतात पोहोचले होते. त्याचप्रमाणे मार्को पोलोच्या पाठोपाठ पोर्तुगीज व्यापारी आणि पोर्तुगीज सेना जपानमध्ये सुद्धा पोहोचली. त्यांनी जपानमध्ये लोकांची व्यापार करायला सुरुवात केली. यात पोर्तुगालचा फायदा असा झाला की त्यांनी चीनमधून होणाऱ्या व्यापारावर बंदी घातली आणि जपान व्यापाराच्या बाबतीत चीनवर संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे पोर्तुगालचे फावले आणि त्यांनी जपानच्या पश्चिम आणि दक्षिण किनाऱ्यावर आपले पाय पसरायला सुरुवात केली. भारतातील गोव्यात केलेल्या प्रचाराचे कार्य पोर्तुगालने इथेही सुरू ठेवले आणि ख्रिश्चन धर्म प्रचाराला सुरुवात केली. या धर्मप्रचाराबरोबरच गुलामांचा व्यापार सुद्धा 1543 मध्ये पोर्तुगालने सुरू केला, ज्यातून स्पेशली जपानी महिलांना युरोपात नेऊन विकले जात असे. परंतु पोर्तुगालचा राजा सेबेस्टियन याच्या लक्षात आले की आपण जर गुलामीची प्रथा सुरू ठेवली तर ख्रिश्चन धर्म प्रचाराला अडथळा येऊ शकतो. म्हणून त्याने 1571 मध्ये या प्रथेवर बंदी आणली. परंतु जमिनीवरील चित्र काही वेगळेच होते. ही प्रथा सुरूच होती. यामुळे जपानमधील जनमत मात्र प्रक्षुब्ध झाले. शिवाय ज्याला जपानी प्रबोधनाचा जनक म्हटले जाते अशा टोयोमो होएदिशी याने आक्रमक विचार मांडण्यास सुरुवात केली. किंबहुना त्याने पोर्तुगालचा जो जनरल होता सेबेस्टो कोइलो याला पत्र लिहून आपला राग व्यक्त केला. शेवटी 1595 मध्ये ही प्रथा संपूर्णपणे बंद झाली. मात्र याचा परिणाम अतिशय वाईट झाला आणि पोर्तुगाल आणि जपान यांचे संबंध अतिशय नकारात्मक बनले. अशा प्रकारे 16व्या शतकाच्या अखेरपर्यंत पोर्तुगालने केलेले जपानच्या वसाहतीकरणाचे प्रयत्न फसले. दरम्यानच्या काळात व्यापाराबरोबरच व्यापारातील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीबरोबरच जपानने पोर्तुगालकडून शस्त्रास्त्रे सुद्धा विकत घेतली. याचा परिणाम असा झाला की जपान स्वतः एक मजबूत लष्करी शक्ती बनण्यास सुरुवात झाली. समुद्राने चहूबाजूंनी वेढलेला असल्यामुळे तसेच भूकंपप्रवण क्षेत्रात असल्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असल्याने आणि वादळे नेहमीचीच असल्याने नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा जपान हा आकर्षणाचे केंद्र होऊ शकला नाही. शिवाय भौगोलिकदृष्ट्या जपान हा युरोपीय राष्ट्रांपासून अतिपूर्वेला म्हणजे अति दूर असल्यामुळे सुद्धा जपानकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. शिवाय जपानसारख्या नीरस क्षेत्रात पोर्तुगाल रस घेत असल्यामुळे त्याला शह देण्याचा प्रयत्न सुद्धा कुठल्याही अन्य युरोपीय शक्तीने म्हणजे स्पेन, जर्मनी, फ्रान्स किंवा ब्रिटिशांनी केला नाही. यातूनच ऑटोमन साम्राज्याचा मोठा धोका हा युरोपीय शक्तींपुढे असल्यामुळे त्यांनी जपानकडे दुर्लक्षच केले.
याचा फायदा जपानने घेतला. 1870-80च्या सुमारास चीनच्या ताब्यातील काही बेटे जपानने जिंकली. मात्र आपले सर्वात मोठे लक्ष म्हणजे जपानचे सर्वात मोठे पहिले लक्ष म्हणजे तैवान. पहिल्या सिनो जापनीज युद्धानंतर चीनला तैवान हे जपानला द्यावे लागले. पुढे जपानने आक्रमक डावपेच आखत कोरियाई द्वीपकल्पाचा ताबा घेतला. तसेच जर्मनीच्या ताब्यातील कॅरोलाईन बेटे आणि मांचुरिया सुद्धा हस्तगत केले. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संबंध आग्नेय आशिया, त्यामध्ये हॉलंडच्या ताब्यातील इंडोनेशिया, अमेरिकेच्या ताब्यातील फिलिपिन्स, इंग्रजांच्या ताब्यातील मलेशिया, सिंगापूर, म्यानमार, फ्रान्सच्या ताब्यातील व्हिएतनाम आणि भारताचा काही भाग देखील जपानने जिंकला. अशा प्रकारे जपान इथिओपिया, नेपाळ, सौदी अरेबिया, इराण, थायलंड यासारख्या देशांच्या ज्यांचे संपूर्ण वसाहतीकरण कधीच होऊ शकले नाही, किंबहुना काही काळासाठीच ते वसाहती बनून राहिले आणि लवकरच त्यांनी आपले स्वातंत्र्य प्राप्त केले, अशा देशांच्या यादीत जपानने आपले स्थान मिळवले. इतकेच नव्हे तर वसाहतीकरण करणारा देश म्हणून जपान उदयाला आला. तर वर नमूद केल्याप्रमाणे जपानचे वसाहतीकरण न होण्यामागे जपानचे सुदैव आणि जपानचे सुदैव आणि जपानची ताकद किंवा जपानची शक्ती या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या. नैसर्गिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या असलेले जपानचे स्थान युरोपियन राष्ट्रांचा जपानमध्ये असलेला नीरस दृष्टिकोन या सर्व गोष्टी या जपानच्या पथ्यावर पडल्या. तसेच जपानी लोक हे मुळातच चिवट प्रतिकार करणारे, म्हणजे कधीही हार न मानणारे असे होते. किंबहुना अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सुद्धा जपानला शरणागतीची संधी देण्यात आली होती, परंतु जपानने ती संधी धुडकावून लावली आणि शेवटपर्यंत चिवट प्रतिकार करत राहण्याचाच निर्णय त्यांनी घेतला होता. अशा प्रकारे थोडंसं लक फॅक्टर आणि थोडीशी स्ट्रेंथ, थोडीशी मिलिटरी पॉवर या गोष्टींमुळे जपान कधीही वसाहत बनू शकला नाही. मात्र जवळजवळ 5 दशकांपर्यंत जपानने साम्राज्यवादी राष्ट्र म्हणून आपला ठसा जागतिक इतिहासावर उमटवला. याचा दुष्परिणाम जो व्हायचा तोच झाला. अणुबॉम्ब जपानच्या 2 शहरावर टाकल्या गेल्या आणि जपान अक्षरशः कोलमडून पडला. परंतु कधीही न हार मानण्याची त्यांची जिगीविषू वृत्ती त्यांच्या कामी आली आणि आज जपान एक महासत्ता म्हणून आपले स्थान टिकवून आहे आणि अनेक राष्ट्रांसाठी एक आदर्श आज जपान बनून राहिलेला आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.